सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी
आवडे
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचणी
म्हणे धर्माधर्म केला नारायण केला नारायण अवतार केला नारायण वेद से चरित्र 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 रागता को धड़े राखता है रागता को धड़े राखता है रागता को धड़े राखता है माझी वाणी वर्णी गुण नाम माझी वाणी वर्णी गुण नाम रागता को धड़े राखता है रागता गोधने राखता है माझी वाणी वर्णी गुण नाम माझी वाणी वर्णी गुण नाम माझा प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेमा काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा
माझी वाणी टाळी टाळी येदसे चरित्र केले नारायणे येदसे चरित्रे केले नारायणे रांगता गोधळी राखिताय हे सोंगसारिले या रूप्यानंते पुढे बहुते करण्याहे आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे प्रेम काही कळाल
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणात टाकिया दुसरे चरणात टाकिया त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तार रंध्रारवेणुरधर सुदया पुरयन गोपवृन्दै वृन्दारण्यं सकलरमणं प्राविशदयीतकीर्ति मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वारयुक्तं मुख्यं श्रीरामयुक्तं शरणं प्रपदे शरण शरण सर्पे भूषित कंठकर्ण विवरे नेत्रोत्तवैश्वानरे दन्ति त्वकृत सुन्दराम्बरधरे त्रैलोक्य सारे हरे मोक्षार्थं कुरु चित्तवृत्तिमचला नमस्तु किं कर्मभिः गजाननं भूतगणाधिकृतं कपित्तजम्बोफलचारुभक्षणम् उमाशुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमो ज्ञानेश्वराय रंगता गोधने राखिता प्रस्तुत कालेच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचेही सद्गुरू शोभणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज आजच्या काल्याच्या प्रसंगामध्ये भगवंताच्या लीला वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्या अगोदर मागील 8 दिवसापर्यंत किंबहुना हा गणेश उत्सव श्री पाळस गणेश मंदिर विश्वस्तांच्या माध्यमातून चालू असणारा हा सोहळा अतिशय सुंदर थाटामाटामध्ये इतक्या मोठ्या वैभवामध्ये चालू असणारा हा सुख सोहळा भगवान श्री गणेशजी महाराजांच्या मंगलमय सोहळ्यानिमित्त अथक परिश्रमाने गावातील सर्व ग्रामस्थ आयोजक नियोजक ज्या काही समित्या निर्माण केलेल्या आहेत ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन हा सुंदर सोहळा
हा सुंदर सोहळा करतायत आणि महाराज सगळ्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे का? जिकडे जावं तिकडे लोक तिकडेच दिसतात, तितकेच दिसतात. कोणीकडे जा समाज तितकाच आहे, पण कसं चाललंय, काय चाललंय, भंडारगृहामध्ये तितकेच, दर्शन बारीमध्ये तितकेच, देवासमोर तितकेच, कथामंडपात तितकेच, रोडनं तितकेच. कळलं का? कुठेही जा. कळलं का? सोपं नाही आहे महाराज. अगदी पहिल्या दिवसापासून उद्या गणेश विसर्जन होईपर्यंत इतका मोठा समाज या छोट्याशा गावामध्ये, इतका मोठा समाज येतोय. कशा करता? भगवान गणपती गजानन महाराजांकरता. ऐका, दुसरी गोष्ट महत्त्वाची ही आहे, या उत्सवाला लाभलेली परंपरा अविरतपणे जवळजवळ 78 वर्ष झालेले आहेत. हा सुंदर सोहळा चालू आहे. श्री गणेशजी महाराजांचा महिमा सगळ्यांना माहीत आहे. मी काय वर्णन करणार आहे? टिटवीने किती विचार केला की नाही मी अख्खा समुद्र शोषण करून घेऊ शकते, पण ते तिच्या बसची गोष्ट नाही आहे. माझ्यापेक्षा आपण सगळे गणेशजी महाराजांना जवळून जाणत आहात. माझ्यापेक्षा अनुभव तुमच्या दांडगे आहे. अशा श्री गणेशजी महाराजांना प्रणिपात करून शेवेला प्रारंभ करू. विठाल प्रसंग काल्याचा आहे. ऐका, 7 दिवस आपण कथा श्रवण केलेली आहे. त्याही मध्ये दैनंदिन कार्यक्रम असा होता. सकाळी काकडा भजन असेल, तदनंतर ज्ञानेश्वरी पारायण असेल, तदनंतर कथा, तदनंतर पुन्हा सायंकालीन सत्रामध्ये हरिपाठ, पुन्हा रात्री हरिकीर्तन, हरिजागर, असा भरगच्च कार्यक्रम 8 दिवसापर्यंत चालत होता. आज त्या कार्यक्रमाची परिसांगता काल्याच्या कीर्तनाने आहे. हा सुंदर सोहळा, या सोहळ्यामध्ये रस भरण्याकरता नाना प्रकारचे नामवंत महाराष्ट्रातील कीर्तनकार, ख्यातनाम कीर्तनकार सगळे आपल्यासमोर येऊन गेलेत. ऐका, आणि महत्त्वाचं, ह्या सगळ्या कीर्तनकारांना सुद्धा तुमच्यापुढे प्रस्तुत करण्याचा सुंदर योग येतो ह्या सगळ्या आमच्या गायक वादक मंडळींमुळे. सगळे गुणीजन मंडळी ज्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. महाराज आल्याबरोबर मला त्यांनी ओळखलं. मागे त्यांच्या जिल्ह्यामध्ये दिग्रस नावाचं गाव आहे, मला वाटतं कोणजी महाराज नाही का, कोणजी बाबांच्या सेवेसाठी एक दिवस मी गेलेलो होतो. महाराजांनी आठवण ठेवली, आल्याबरोबर मला आठवण करून दिली. महाराज खूप खूप धन्यवाद. खूप मृदू स्वभाव, सोबतच गायक असणारे आमचे महाराज, त्यांचंही मनापासून कौतुक करतो तितकं कमी आहे. बाजूला इकडे असणारी सगळी गायक वादक मंडळी सगळ्यांचं मनापासून कौतुक करतोय. आणि हे 2 रत्न समोर बसलेले, असं वाटत होतं हे मृदंग वाजवत होते तेव्हा आपलं बंद करावं आणि ह्या दोघांच्या पप्पीजी. इतकं सुंदर, मस्त, खूप गोड. महाराज एकदा टाळी वाजवा सगळ्या कलाकाराकरता. त्याचबरोबर पाठीमागे जे माझ्या उभे आहेत छोटे छोटे चिमुकले जे आहेत, वंदनीय महाराज म्हणतात, हे जे दिसत आहेत ना, हे आजचे लहान लहान बाल उद्याचे कार्यकर्ते होतील. कार्यकर्ते म्हणजे तिकडले नाही ना, हे इकडले आमच्या परंपरेचे, आपल्या आध्यात्मिक कार्याचे. आणि सांगता येत नाही, ह्या कवळ्या कळी माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसिता प्रगटतील समाजी, शेकडो महापुरुष, हे या मुलांमध्ये पाहायला मिळतं. एवढ्या लहान वयापासनं बघा किती सुंदर छोटे छोटे मुलं अगदी या मार्गावर निघाले. सांगू, हे मुलं याच्या पुढे काय बनतील ते तर गणेशजी महाराजांच्या समोर सांगतो. त्यांचं प्रारब्ध त्यांना बनवणार एवढं नक्की आहे. काही लोकांच्या मनात अपेक्षा असतील नसतील माहीत नाही, त्यांच्या आईवडिलांच्या मनामध्ये अपेक्षा असतील नसतील माहीत नाही. कोणी कलेक्टर बनावं, कोणी इंजिनियर बनावं, कोणी डॉक्टर बनावं, ते बनतील तेव्हा बनतील. पण हे मुलं संप्रदायाच्या चौकटीत असल्यावर माणसं मात्र निश्चित बनतील. हे आजच तय होतंय महाराज. कळलं का? हे गरजेचं आहे. काही काही गावामध्ये आम्ही कीर्तनाला, प्रवचनाला, कथेला जातो तर त्या गावातले मुलं मिळत नाही टाळ घेऊन उभं राहायला. कळलं का? माणसं नसतात, मुलं सोडा. कळलं का? पण हा सुंदर, एक सुंदर सोहळा पाहायला मिळतो. आणि हे सगळे छोटे छोटे बालक एकदा यांच्यासाठी जोरदार आपण टाळी, एक टाळी आयोजकासाठी वाजवा. इतकं सुंदर नियोजन केलंय, सगळ्यांचं कौतुक करतो. आणि एक टाळी तुमच्यासाठी वाजून घ्या ना, बस झालं. आता ऐका, सोबत माझ्या बसलेले आहेत आमचे आदरणीय श्रद्धेय बाशेवाड बाबा, माझ्यावर अगदी पुत्रवत प्रेम करतात. त्यांच्यासोबत आमचे महाराजजी आहे. आधी करून सगळ्यांच्या नावाचा तर मला परिचय नाही, आणि माझा स्वभाव आहे मी नाव कोणालाच विचारत नाही, त्यामुळे चेहरा विसरत नाही कुठेही भेटा. कळलं का? पण नाव इतकं काही मी खास करून विचारत नाही, म्हणून सगळ्यांचे नाव घेतलंय असं आपण समजायचं. सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि शेवेला प्रारंभ करतो. विठाल प्रसंग काल्याचा आहे आणि काल्यामध्ये मर्यादा आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार स्वतंत्र नसतो. कळलं का?
काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार स्वतंत्र नसतो का? कारण काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला कितीही जरी ज्ञान येत असेल तरी त्या दिवशी त्यांनी त्याचं ज्ञान मांडायचं नसतं. कितीही विद्वान जरी असेल तरी त्या दिवशी त्यांनी आपली विद्वत्ता दाखवायची नसते. त्या दिवशी फक्त एकच करायचं असतं, ते म्हणजे भगवंताचं चरित्र. चरित्र ते उच्चारात काल्याच्या प्रसंगामध्ये भगवंताच्या चरित्राचं वर्णन करायचं असतं. त्या चरित्राचं चिंतन करत असताना मग महाराज भगवंताच्या लीला 3 ठिकाणी झाल्या, गोकुळामध्ये, मथुरेमध्ये आणि द्वारिकेमध्ये. पण महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे, आज ना लीला द्वारिकेतल्या सांगता येतात, प्रामुख्याने आजच्या लीला काही मथुरेच्या पण सांगायच्या नाहीत. मग सांगायच्या कोणता? तर चरित्र ते केले. भगवान परमात्म्याने ज्या गोकुळामध्ये लीला केल्या त्या लीलेचं चिंतन आज करायचं. महाराज मग गोकुळात तर इतक्या लीला केल्या त्या लीलेचा अंदाजच नाही. अक्षरशः ते लीला लिहिण्याकरता भगवान गणेशजी महाराज लिहिण्याकरता बसले, नीट आहे का, किंबहुना साठवण्याकरता बसले. माता सरस्वती त्या ठिकाणी ते चरित्र लिहिण्याकरता आली. समुद्राची 7 समुद्राची शाही केली तरी त्या लीला वर्णन केल्या जाणार नाही वा लिहिल्या जाणार नाही, इतक्या लीला आहे. मग तुम्ही या 2 तासाच्या काल्याच्या कीर्तनात किती लीला सांगणार? आता चरित्र उच्चारण करायचंय गोकुळात केलेलं, पण असं नाही म्हटलंय ना की ह्याच लीला म्हणा म्हणून, कळलं का? फक्त इतकं सांगितलंय गोकुळातल्या लीला वर्णन करायच्या. मग गोकुळातल्याही लीला वर्णन करायच्या, पण कोणत्या करायच्या? अभंगाच्या प्रथम चरण. चरित्र केले नारायण, चरित्र केले नारायण, पण कोणत्या करायच्या? महाराज सांगतात, येदसे चरित्रे केले नारायण. जरा थोडा आवाज द्या. येदसे चरित्रे केले ना, थोडा शॉर्टनेस द्या. येदसे चरित्रे केले नारायणे. भगवान परमात्म्याने ज्या दशेमध्ये, ज्या अवस्थेमध्ये चरित्र केले त्याचं वर्णन करायचं आहे. खूप सारं चरित्र आहे. प्रामुख्याने रांगता बोधने राखीत आहे, अशा ज्या लीला परमात्म्याने केलंय त्या लीलेचं वर्णन करायचं आहे. आपल्या वेळेमध्ये जितक्या बसतील तितक्या पाहण्याचा प्रयत्न करू, नाही का? टाईमच्या बाहेर जायचं नाही आणि अलीकडे सोडायचं नाही का? अर्धा तास समजा आपल्याकडे आहे आपण म्हणू, तसं 10 ते 12 ठरलेलं होतं. 15-20 मिनिट आपल्याकडे आहे. जितकं जमेल तितक्या भगवंताच्या लीला सांगण्याचा प्रयत्न करू. बघा, भगवान परमात्म्याच्या लीला आज सांगाव्या लागतात का? एक कन्फ्युजन एक आहे. भगवान परमात्म्याच्या लीला अथांग आहे आणि भगवान परमात्म्याच्या ज्या लीला आहे त्या लीला आपल्या समजमध्ये न येणाऱ्या आहेत. 1, भगवंताच्या काही लीला संदेह निर्माण करणाऱ्या आहेत. 2, भगवंताच्या काही लीला आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. अशा अनेक त्या लीलेचे विशेषण आहे. त्यामध्ये भगवंताच्या लीला ऐकत असताना आपण पहिल्यांदा हे फिट करा की आम्ही जे चरित्र ऐकतोय ते भगवंताचं आहे आणि आजचं जे चरित्र आहे फक्त ऐकण्याचं आहे, उच्चारण्याचं आहे. कळलं का? हृदयामध्ये त्या चरित्राच्या विषयी आनंद प्राप्त करणे आहे.
हे चरित्र उच्चारणीय आहे, आचरणीय नाही. आचरणीय चरित्र रामाचं आहे आणि कृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे. हे उच्चारण करत असताना काही काही लीला अशा आहे, तुमच्या माझ्यासारख्या जीवाच्या मनामध्ये काही काही संभ्रम निर्माण होऊ शकतं. म्हणजे बहुतांश लोकांच्या मनात निर्माण झाले, भगवान गोपाल कृष्णाने 16,108 पत्न्या केल्या. काही जण म्हणतील मग कसं काय, त्यांना 16,108 जमते तर आपल्याला 2 जमत नाही का? कशाला नादाला लागता, एकच पाणी पिऊ देत नाही ना. ते आपलं काम नाही आहे, ते काम फक्त त्याचं आहे. एवढ्या असूनही अख्ख्या भागवतामध्ये कुठं 16,108 पैकी 34 भांडल्या असं मला तर नाही आढळलं. कळलं? हे चरित्र आम्ही ज्या रूपाने ज्या दृष्टीने ज्याच्याकडे पाहतो ते चरित्र तसं नाही. तुम्ही आम्ही हे चरित्र ऐकत असताना नराचं चरित्र म्हणून ऐकतो आणि ते चरित्र नराचं नाही, ते चरित्र नारायणाचं आहे. मनातील संभ्रम गेला पाहिजे असं वाटत असेल तर हे चरित्र नारायणाचं म्हणून ऐका, नराचं म्हणून नाही. नराचं म्हणून ऐकलात ना तर मनामध्ये संभ्रम निर्माण होतील. असं असू शकते का, असं होते का? याच्यासाठी पहिला मुद्दा हा आहे, हे चरित्र नराचं नाही, नारायणाचं आहे. आणि म्हणूनच प्रारंभी अभंगामध्ये वर्णन आलेलं आहे, यदस्य चरित्र केले नारायणे. इथं विशेषण हे लावलेलं आहे, बाबा हे चरित्र नारायणाने केलेलं आहे, माणसाने नाही. म्हणून माणसाच्या वृत्तीने ह्या चरित्राकडे पाहायचं नाही. विठ्ठल विशेषता काय आहे? नारायणाची विशेषता हे आहे की हे विश्व त्यांनी रचलेलं आहे, हे सगळं त्याच्या हातात आहे. कळलं का? हे जे चालतं, जेने हे विश्व रचिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 वर्गात ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया, हे नारायणाचं विशेषण आहे. आपल्याला शक्य आहे का ते? नाही. मग भगवान परमात्मा करतो काय? त्याच्या मनात आलं ते काही करतं. करीसी तरी नव्हे काही, राईचा पर्वत पर्वत राई, हा अधिकार ज्याचा आहे. त्याच्या चरित्राविषयी आपण संदेह निर्माण करू कसू शकतो? म्हणून हे चरित्र ऐकत असताना हे चरित्र नारायणाचं आहे, हे पहिल्यांदा डोक्यात ठेवा. कळलं का? आणि आता एक चरित्र सांगतो. भगवान परमात्मा रांगत होते, आपल्याला लिहिलं त्याच सांगायचं आहे ना. रांगत होते, रांगता रांगता एके दिवशी खूपच रडायला लागले. इकडे पहा पाळज, भगवान इतके रडतात इतके रडतात, शांतच होत नाही. नाना प्रकारे उपाय योजना केल्या, पण बाळ रडायचं थांबत नाही. रडतोय रडतोय रडतोय, अनेक अनेक प्रकार केले, पण ते रडायचं थांबतच नाही. शेवटी काय झालं? ह्या गवळणीकडे देऊन बघ, त्या गवळणीकडे देऊन बघ, थांबतच नाही. इतक्यामध्ये तिथे राधा आली. कोण आली? राधा आली. आणि राधा आल्याच्या नंतर यशोदेनी म्हटलं, राधे बाई हे सकाळपासनं रडतंय, याला जरा आवरायचंय, सांभाळायचंय, चूप करायचंय, शांत करायचंय. आणि माझी इच्छा आहे. यशोदा म्हणते, राधा तू जरा याला घेऊन जा. राधे राधे घेई श्यामा राधे राधे घेई श्यामा राधे राधे घेई श्यामा राधे राधे घेई श्याम सुंदरा, नेही आता झडकरी आपुलिया मंदिरा. तू याला घरी घेऊन जा. आणि राधेला तेच पाहिजे होतं, घरीच न्यायचं होतं, पण योगच येत नव्हता. आणि आज अनायास योग आलाय. यशोदा म्हणते की तू याला घेऊन जा. राधेने त्याला कडेवर घेतलं, आपल्या घरी गेली. आणि राधेचे मालक घरी नव्हते, ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते. आता राधा आतमध्ये गेली, कडी लावून घेते आणि कन्हैयाला असं आपल्या रूम मध्ये घेऊन जाते. माझ्याकडे पाय. आणि गेल्याच्या नंतर असं समोर ठेवलेलं आहे आणि बोलू लागली तिच्याशी. राधा म्हणते, कन्हैया किती सुंदर आहेस तू, किती गोड आहेस तू, किती क्वीट आहेस तू, वा वा असं करू लागली, गालावरून हात फिरू लागली. आणि एक भाव मनात निर्माण झाला राधेच्या, कन्हैया तू किती रे लहान आहेस, मोठा असता ना बरं झालं असतं. भगवान लहान आहे, मोठा असता ना बरं झालं असतं. भगवंत म्हणतात, हो का मग मोठा?
ती इकडे तिकडे पाहू लागली, कोण बोललं कोण बोललं? भगवान म्हणते मीच बोलतोय. हो का मोठा? हा, हे तर बोलत नव्हतं, सध्या फक्त रांगत होतं, बोलता येत नव्हतं. तुला मोठं होता येतं? ते म्हणे हा मला मोठं होता येतं. कसं काय? माझ्या गुरुनी मंत्र दिले म्हणे मला मोठं व्हायचं. अच्छा ठीक आहे, म्हण की मग मंत्र. कन्हैयाने सुरू केलं, यम रीम क्लीम चामुंडा विच्छ काय म्हणायचं ते म्हटलं असते. आता नेमका कोणता मंत्र आहे ते तर काही मला सांगता येणार नाही ना. मग त्याने त्या इम रीम रीम काय म्हणायचं ते म्हटलं. कन्हैया जे मोठे झाले 25 वर्षाचे. राधा मुनी भैया हे तर मोठेही झाले. बरं झाले. दोघांमध्ये चर्चा सुरू झाल्या. इतक्यामध्ये हे दोघं बोलू लागले की राधेचा पती आला. आतून कडी लागलेली होती आणि दोन व्यक्तीचा बोलायचा आवाज, एक आवाज पुरुषाचा एक आवाज स्त्रीचा आहे. ऐका जरा आता. मग ते दोन आवाज ऐकल्यानंतर हे बाहेर खळवळलं ना, याचं पित्त खवळलं की ते म्हणते ए दार उघड, राधे उघड कपाटे, पहाट पासून लागली भूक, अगं दार उघड मी आलोय, दार उघड मी आलोय. राधा तर घाबरलीस आणि प्रत्येकाला कळतं, त्यांच्या आवाजावरून आपल्याला कळतं कोण आलंय घरी ते. कळलं का? राधेला माहित आहे आलेलं आपलं नक्षत्र आहे ना, आता काही खरं नाही. मग राधा म्हणते कन्हैया, कन्हैया म्हणे काय तू पटकन लहान हो. ए बाबा लहान हो पटकन. कन्हैया म्हणे राधा हे बघ मला मोठं होता येतं, लहान होता येत नाही. ते म्हणे आली आपत आता. हे बाहेर येऊन टेकलंय दरवाजावर, स्वतःचा पती बाहेर टेकलंय, हे 25 वर्षाचं जवळ होऊन बसतंय, काय करावं कळत नाही. पुन्हा म्हणते कन्हैया अरे लहान हो ना. भगवान म्हणाले मी ते लहान व्हायचे मंत्रच विसरलो, मला लहान होता येत नाही, फक्त मोठं होता येतं. भगवान परमात्मा लहान होत नाही. राधा काकुळतीला येतात. ऐका ऐका, काकुळतीला येतात आणि त्यावेळेला भगवान म्हणतात राधा गडबड करू नको, बघ माझ्याकडे. पुन्हा काही असे होतं हलवले, एम काय म्हणायचं ते म्हटलं. 25 वर्षाचे झालेले अगदी पुन्हा लहानशे झाले, लहानशे झाले, ठेवलं गादीवर तिथंच. मग मात्र राधा आता जोमानं दरवाजावर गेली. थांबा ना, येते ना. ते म्हणजे दार उघड मी आलोय, दार उघड मी आलोय. जाऊन पाहते कडी उघडते आणि राधा त्याच्यावर बाफरली. बाफरली म्हणजे कळतं ना काय झालं? एवढ्या मोठमोठ्याने बोलताय तुम्ही, एवढ्या जोरजोराने. येतच होती ना मी, पण एवढा वेळ लागला. कोण बोलत होतं तुझ्याशी? कोण बोलत होतं म्हणजे हे नंदाचं कार्ट होतं, मी त्याच्याशी बोलत होती. दुसरं कोण होतं बोलणार? नाही नाही, कोणीतरी मोठा आवाज येत होता. त्यानं घरामध्ये सगळीकडे पाहिलं, कोणी दिसलं नाही. अहो मी याच्यासोबतच बोलत होती. शेवटी राधेचा पती म्हणे अच्छा अच्छा याच्यासोबत बोलत होती का? किती मस्त पोरग आहे, किती सुंदर पोरग आहे. असं कर राधा, याला रोज घरी घेऊन येत जा. नाही का कळलं तुम्हाला? राधेला तर ते पाहिजे होतं. राधा म्हणाली ह्याला रोज घरी घेऊन येत जा, लहान आहे ना. मला हे सांगायचं कशासाठी होतं? हे चरित्र कोणाचं आहे? नराचं का नारायणाचं? हे चरित्र नारायणाचं आहे. त्याच्या मनात आलं तर तो रावाचा रंकर, रंकाचा राव करतो. म्हणून त्या परमात्म्याचं चरित्र ऐकत असताना विशुद्ध भावनेने, नीट ऐका, विशुद्ध भावनेने विकल्परहित होऊन भगवंताचं चरित्र जर श्रवण केलं काल्याच्या कीर्तनामध्ये तर त्या चरित्राचं पुण्य प्राप्त होतं. विठ्ठल प्रसंग खूप मोठा आहे, अभंगावर बोलावं तितकं कमी आहे. महत्वाचा विषय आहे. भगवान परमात्मा नारायण आहे, मान्य आहे. मग तो नर होऊन असा अवतार का करतो? नर होऊन अशा अशा लीला का करतो? त्याचं उत्तर अभंगाच्या द्वितीय चरणात. माझी वाणी तू हे सोंग सारिले या रूपे
मूळ स्वरूप निराकार आहे, मूळ स्वरूप तो व्यापक आहे, मूळ स्वरूप ते चैतन्य तत्व आहे. पण तो परमात्मा असं का येतो? तर महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ते सोंग घेतो. हे सोंग सारिले या रूपे अनंते. कळलं का? हे फक्त सोंग कळतं ना आपल्याकडे. मला सांगा, आपल्या इकडे सोंग करत असताना पूर्वी, आता गणपती चालू आहे तर आपल्याकडे गणपती सोंग करायचे पूर्वी, आहे का नाही? मिरवणूक निघाली उद्याची की सोंग कोणी काय करायचे? काही काही माणसं स्त्रीचा वेश धारण करायचे. माणसं स्त्रीचा वेश, त्यांनी अंगावर स्त्रियांचा वेश धारण केला म्हणून स्त्री झाली का? वरून स्त्री आहे पण आतून वरून स्त्री वेश आहे, पण मूळ पुरुष आहे ना तो. परमात्मा मूळ अविनाशी आहे, चैतन्य तत्व आहे, व्यापक तत्व आहे. पण भक्तांना लीला देण्याकरता किंवा भक्तांना आनंद देण्याकरता, फक्त भक्तांच्या करता किंवा धर्माच्या परिस्थापनेकरता माझा परमात्मा करतो काय? तर सोंग घेतो. सोंग धरी येली सोंगे अवघी तांदूळ, अवघी रूपाचं सोंग घेतो, कधी वामन रूपाचं सोंग, कालच जयंती झाली. कधी महाराज नरसिंह रूपाचं सोंग घेतो, कधी पांडुरंग रूपाचं सोंग घेतो आणि तो या अवनी तलावर येतो. हेच कारण आहे त्याच्या मागचं. मग भगवान परमात्मा तो सर्व व्यापक आहे. त्याची व्यापकता काय आहे? उपनिषदकार सांगतात, ईशावास्यमिदं गं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन तत्तेन भुञ्जीता कस्य स्वेदनं. तो परमात्मा असा आहे. नीट आहे का? सर्व व्याप्त आहे, परिव्याप्त आहे. पण तो परिव्याप्त असूनही भक्तांकरता अवतार घेत असतो. त्यालाच तुकोबाराय महाराज म्हणतात की हे सोंग सारिले या रूपे अनंते. आणि आता हे सोंग घेतलंय म्हणजे संपलं का? नाही, पुढेही बहुत करणे आहे. म्हणजे त्याचं ब्रीद वाक्य आहे, जब जब होई धर्म के हानी बाढई असुर अधमाभिमानी तब तब धरी प्रभू विविध शरीरा तारई संत सज्जन केला. क्या बात आहे. कळलं का? महाराज सांगतात, परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी लागेल तेव्हा तेव्हा मी येईन. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी लागेल धर्माची परिस्थापना करण्याकरता मी येईन. कळलं का? त्यामुळे भगवान परमात्मा जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटते मग तो सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कलियुगामध्ये नाना प्रकारचे अवतार आहे. आणि त्या सगळ्या सोंगाचं चिंतन भागवतामध्ये झालं आहे. 24 रूपांनी 24 अवतारात त्यांनी सोंग घेतलेले आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा आग्रह हेच आहे, फक्त हे चरित्र ऐकत असताना आपल्या मनामध्ये भाव असलं पाहिजे की हे चरित्र नाही, हे फक्त भगवंतांनी घेतलेलं एक सोंग आहे. पण मूळचा तो कोण आहे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. याचंच नाव काल आहे विठ्ठल. म्हणून भगवान परमात्मा अवतार होतो, अनेक लीला करत असतो, वा सोंग घेत असतो. हे सोंग सारिले या रूपे अनंते. पुढेही बहुत करण्या हे विठोबा रखुमाई.
अतिशय सुंदर आहे. खूप सारं चिंतन करता येतं, पण समय असे सादर व्हावे. समय जाना. आता तुम्ही म्हणाल महाराज आम्ही रिकामीच आहोत, दिवसभर कीर्तन केलं तरी चालते. तुम्ही आहे पण आम्ही नाही ना. लगेच इथचं आटोपायचं आणि पुढं जायचं आहे. त्यामुळे ते सगळे वाट पाहत आहेत. पण तरी भगवान परमात्म्याने अनंत लीला केल्या. अवतार घेत असतो, लीला करत असतो. खूप साऱ्या लीला भगवान परमात्मा करतात. त्या सगळ्या लीला मी भागवतात सांगितल्या. एक दोन लीला परत घेऊ आणि थांबून जाऊ. बघा, भगवान परमात्मा जेव्हा प्रगट झाले वा जन्माला आले, भगवंतांनी अनंत लीला केल्या. आणि लीला करत असताना भगवान गोपाल कृष्ण लहान आहे, छोटे आहे, चालू लागले. चालताना माझ्याकडे पहा, आता चालत असताना गोपिका एक आपल्या घरासमोर रांगोळी करतात, टाकतात ना ते रांगोळी. अष्टदळ काढिले अंगणी त्यावरी मोते चक्रपाणी. भगवान परमात्मा तिथे जातात आणि आपली रांगोळी टाकतात. त्या सगळ्या गोपिकांना भगवंत त्रस्त करू लागले. आणि सगळ्या गोपिका त्रस्त झाल्या की सगळ्याच्या सगळ्या गारांनी सांगायला येऊ लागल्या. काय गारांनी सांगतात? काही जणी म्हणतात यशोदा म्हणे काय, अगं तुझ्या कन्याविषयी सांगायचं काय. एक एक जणी येते, मी दृष्टांत स्वरूप सांगतो. ती पहिली आली की म्हणाली, अगं काल माझ्या घरी आला, केलं काय, माझ्या घरी काढलेल्या रांगोळीवर आपली रांगोळी काढून गेला. दुसरी म्हणते आहे, अगं म्हणे काय, माझ्या घरी काल सत्यनारायण होतं. मग सत्यनारायण असताना गंमत ही झाली, मी तुला तीर्थप्रसादासाठी आवाज द्यायला आले. आवाज द्यायला यशोदा काय, दुपारी 2 वाजता माझ्याकडे तीर्थप्रसादाला ये, सत्यनारायणाची पूजा आहे. तू बोलली नाही, तू घरातच होती. हे बाहेरच आलं. ते म्हणे काकू म्हणे काय, मी येऊ का? कुठं? सत्यनारायणाच्या तीर्थप्रसादाला. मी त्याला म्हटलं की तू नको येऊ कृष्णाला. भगवान म्हणाले वा रे वा, मला नको म्हणती, आईला बोलावती, ओरिजिनल देवाला नाही म्हणती. आणि सत्यनारायणाचं चौरंग बांधून 4 केळीचे खांब बांधून म्हणे तिथे म्हणे की तीर्थप्रसादाला. काकूला सांगितलं पाहिजे सत्यनारायण कोण आहे ते. ठीक आहे काकू, तिला तर काही म्हटलं नाही. काकूला घरी जाऊ दिलं. आणि थोड्या वेळानंतर भगवंत तिच्या मागच गेले. ही घरी गेली, स्वयंपाक रूम मध्ये घुसली. इतक्यामध्ये भगवंत तिच्या देवघरात जातात. तिथून बाहेर येतात आणि गेटवर जाऊन आवाज देतात, काकू काय झालं रे लाला, काकू जरा देवघरात जाऊन बघ. म्हणे झालं काय? काही नाही म्हणे, सत्यनारायण प्रभू प्रगट झाले. आता हिला वाटलं काहीतरी गडबड गोंधळ झाली आहे. ही उठते, धावत जाती देवघरात. बघती तर काय, त्या देवघरामध्ये भगवान गोपाल कृष्णाने सत्यनारायणाच्या चौरंगावर 2 छोटे छोटे कुत्र्याचे पिले ठेवले होते. तो इतका शरारती आहे. म्हणजे या कथेचा भाव असा आहे, ओरिजिनल देव जाणता आला नाही तर मग ते भगवान परमात्मा म्हणते तू ह्या देवाची पूजा कर. कळलं का? भगवान परमात्म्याने अशा लीला केल्या. एक तर नवलच केल्या भगवंतानी. आता जरा भगवंत थोडे मोठे झाले. अनेक लीला करत करत एके दिवशीचा विषय आहे. एका गोपीचा जो भगवान परमात्म्याने एक विनोदात्मक स्वरूपाने, ते तर लीला भगवंताचीच होती. गोपीचा भाव जो होता यशोदेला येऊन सांगते, यशोदा म्हणे काय, हे बघ तुझ्या कन्हैयाला तू आवर घालायचं आहे का? अगं काय सांगायचंय, तो आमच्याकडे येतो नाही, त्या लीला करतो नव्हे. इतकंच नाही, आता तुला सांगायचं काय, कधी घरी येतो पाणी सांडवून देतो, कधी येतो गाईचे वासरं सोडून देतो, कधी घरी येतो मग करतो काय, कधी कधी तर म्हणे आमचे लेकरं भेडवून देतो. लेकरं झोपलेले असतात. माझी मुलगी झोपली होती खाटेवर, बाजेवर. हे त्या खाटेखाली घुसलं. खाली घुसल्यावर म्हणते भूत. झोपलेलं लेकरू उठलं. यशोदा अगं काय सांगायचंय. एक दुसरी आली, तिथं म्हणे अगं परवा माझ्या घरी आला. झालं काय? काही नाही म्हणे, माझ्या घरी आलं, मला म्हणत होता म्हणे काकू म्हणे काय घरी कोण आहे? मी म्हटलं कोणीच नाही, मी एकटीच आहे. मी विचारलं म्हणे त्याला, तू का विचारतोय? काही नाही म्हणे, मला चोरी करायचंय. हे सांगून चोरी करणारा चोर होता बरं, ध्यानात ठेवा. आणि साक्ष ठेवून. आणि विशेष म्हणजे भगवान चोरी करायचं ना, ज्याच्या घरी चोरी करायचा त्याच्या घरचा पोरगा आपल्या सोबत ठेवायचा, घर मालक सोबत ठेवून चोरी करायचा, असा तो चोर होता. त्या चोराचा अंतच लागला नाही. मला आणि तुम्हाला काय लागणार? मोठमोठ्या सिद्धांना ज्याचा अंत लागला नाही, 1000 मुख शेष असणाऱ्या शेषाला ज्याचा अंत लागला नाही, शेष सोडा अरे ज्या वेदाला त्याचा अंत लागला नाही, त्याचा अंत आपल्याला काय लागणार आहे? कळलं का? तो भगवान परमात्मा धीरे धीरे लीला करतोय. एके दिवशी आता भगवान जरा किशोर वयात आले, 11 वर्षाचे झाले. काय झालं माहित आहे का? एक गवळण कन्हैयाच्या त्रासाने गाव सोडून निघाली. कन्हैयाच्या त्रासाने गाव सोडून निघाली. भगवंत म्हणाले असे एक एक जर जायला लागले तर गावातले सगळे निघून जातील ना. काही केलं तरी याला थांबवलं पाहिजे. एका गोपाने येऊन म्हटलं कन्हैया बघ ती शशिकला निघाली. भगवान म्हणे अशी कशी जाते? इकडे पहा. खरंच ते गाडी बैल वगैरे सगळं सामान गाडीत घेतलं आणि जाऊ लागले. सोबत तिचा मालक. 2 जण निघाले. जाता जाता समोर एक नाला आहे, समजा एक ओढा. त्या
त्या ओढ्यातून पुढे निघून गेले की तिला तहान लागली. 1 किलोमीटर पुढे गेल्यावर गवळणीला मग मालकाला म्हणते, हो म्हणे काय, मला तहान लागली. ते म्हणे, मेले मागच पाणी गेलंय, जर सांगितलं असतं तिथून आणलं असतं, आता इथून 1 किलोमीटर मागं जावं लागल. म्हणे काही करा पण तहान लागली, तुम्ही पाणी घेऊन या. त्यांनी तो तुंबा घेतला पाण्याचा, पाणी आणायला गेला. ओरिजिनल पती तिचा पाणी आणायला गेला आणि इकडं कन्हैयाने काय केलं, त्याच्याच पतीचं सोंग घेतलं. हे सोंग सारीले, त्याच्याच पतीचं सोंग घेतलं, म्हणजे पती बनले ते तिचे. आणि सेम तसेच बनवून हातात पाणी घेऊन तिच्याजवळ दिलं. गाडीत चढले, म्हणे घे पाणी पी, थंडगार पाणी. तिने पाणी प्राशन केलं. बाई म्हणे किती लवकर आणलं. म्हणे हां, आपलं कामच तसं असतं. ती पाणी गिनी पिली, तिथं कन्हैया तिलाच रेटून बसले आणि गाडी चालू लागली. पण कन्हैया रूपात नाही, त्या गोपीच्या रूपामध्ये, गोपाच्या रूपामध्ये गोपीबरोबर बसले. परिणाम असा झाला, धीरे धीरे पुढे जाऊ लागले. पण जात असताना थोडा पुढे गेले की ओरिजिनल पती तिचा मागून तांब्या भरून धावतच येऊ लागला. ते पाहते तर हिच्यासोबत गाडीत एक बसले, ही त्याला खेटून बसलेली आहे. हे मागून सांगते, हे चाललीस कुठं, मी इकडे आहे ना. हे चाललीस कुठं, मी इकडे आहे ना. तिला प्रश्न पडला, एक तिकडे आणि एक माझ्याकडे, करू काय आता. दोघंही सारखेच दिसत आहेत. तो म्हणतोय, अगं थांब, मी ओरिजिनल आहे. आणि हे गाडीत बसलेलं काय म्हणते, लोकांचं ऐकू नको, काही म्हणतात बरं, त्याचं ऐकून मला देशील का सोडून. आता ही गोंधळात पडली, म्हणे होणार काय, आपलं काही कळत नाही. इतक्यामध्ये जो ओरिजिनल होता तो रडायला लागला महाराज. त्याला काहीच पर्याय मिळाला नाही. शेवटी रडत रडत तो नंदबाबाकडे गेला आणि नंदबाबाला म्हणतायत, बाबा एक काम करा. म्हणे काय, माझी पत्नी म्हणे गाव सोडून जायचं म्हणून निघाले, पण तिच्याबरोबर म्हणे एक माझ्यासारखा दिसतोय आणि तो म्हणतोय माझी पत्नी आहे. माझी पत्नी आता संभ्रमात आहे, म्हणे की नेमकं कोणाला खरं धरू. नंदबाबा तुम्हीच काहीतरी मदत करा. नंदबाबा म्हणाले, एक काम करा. म्हणे काय, मी सांगतो तसं करा, त्यांना माझ्यापर्यंत घेऊन या. बोलावलं, त्या दोघांनाही आणलं, म्हणजे कृष्ण आला ना त्या रूपामध्ये. हे 3 जण तिथं आहे. थांबा म्हणे, मी सांगतोय. हे 2 जण आहे. कन्हैया तिथं आपल्या वडला देखत मध्ये, हा हा माझीच पत्नी आहे ही. आता तिथं कन्हैया थोडी होते, ते गोपाच्या रूपात होते. हे गोप म्हणजे नाही नाही माझी पत्नी आहे. दोघांमध्ये नंदबाबा म्हणे, थांबा मी निर्णय करतो. त्यांनी काय केलं, इथून तिथपर्यंत 25 फुटाचा लांब खड्डा केला. खाली 25 फूट आणि असं आडवाही 25 फूट. मोठा असा खड्डा केला आणि रुंदही 25 फूट. नंदबाबा म्हणाले, हे बघा, ही ज्याला पाहिजे पत्नी, या किनाऱ्यावरनं त्या किनाऱ्यावर उडी घेतली पाहिजे. ज्यानी ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर उडी घेतली, ही पत्नी त्याचीच होईल. मान्य आहे का. कन्हैया म्हणे, 25 फुटाची उडी घ्यायला काय सांगता. मनात म्हणतात, बरं मी घेतो म्हणे उडी, मी घेतो. ठीक आहे, घे म्हणे उडी. ते उडी घे म्हटल्याबरोबर कन्हैयाला 2 सेकंदही लागले नाही. जे उडी घेतली आबा महाराज, इथून तर त्या गेटवर उडी घेतली की मोकळेच झाले. मग आता नंबर याचा होता, जो ओरिजिनल होता. तो ओरिजिनल वाल्याला म्हणे, तू उडी घे. ओरिजिनल वाला म्हणे, बायको त्याला देऊन द्या, मी काही उडी घेत नाही, मरत नाही. नंदबाबा म्हणे, मग हे धर, हे तुझी आहे. आणि हे कळलं कोण आहे ते, भगवंताला नंदबाबांनी पकडलं आणि सांगितलं, कन्हैया असं नको करू, अशाने सारे गावातले लोक निघून जातील, आपल्या गोकुळात राहणार कोण. पण परमात्मा असं का करतो, तर हे फक्त त्याचं सोंग आहे, पण लीला करतोय तो भक्तांकरता. कळलं का महाराज. मग अशा लीला करणं असतं का, अशा लीला का करतो, तर त्याचं कारण सांगत असताना शेवटच्या चरणामध्ये आहे तुका माने धर्म आहे तुका माने धर्म संस्थापने, धर्म संस्थापने. आहे तुका माने धर्म संस्थापने, धर्म संस्थापने. नारायणे अवतार केला, नारायणे अवतार.
टाळी माझ्या छोट्याशा त्या बाळासाठी. खूप सुंदर नात. भगवान परमात्मा अवतार घेतो धर्म संस्थापनासाठी. तो येतो धर्म संस्थापनासाठी, कंसासारख्या दृष्टांचं वध करण्यासाठी. पण हे करत असताना आपल्या सौंगड्यांना, आपल्या भक्तांना एक आनंद देत असतो. पण आहे त्याचा अवतार आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. भगवान परमात्मा अनेक लीला करतात. अनेक गारांनी घरी येत असताना यशोदा म्हणते आता तू इथं राहू नको, इथं राहायचं नाही. काय करायचं? गाई घे, गोपाळ घे आणि कुठं जा? वृंदावनात पाठवलं. भगवान परमात्मा गाई गोपाळ घेऊन येतात, गाई चारतात. ऐका, आपण नेहमी भागवत ऐकतो, कथा कीर्तन प्रवचन ऐकतो, पण त्याचा सार हा आहे. भगवान परमात्मा गीतेच्या माध्यमातून काय सांगतात ते ऐकणं गरजेचं आहे. भगवान परमात्म्याने काय कृती केली ते करणं गरजेचं आहे. माझ्याकडे जरा लक्ष द्या, मी खूप महत्त्वाचं बोलतोय, जरा ध्यानात ठेवा. भगवान परमात्म्याला आपण मानतो, ऐका, देवाला मानतो. पण बहुतांश लोक असे आहे देवाला मानतात पण देवाचं मानत नाही. लक्षात आलं का? देवाला मानतोय पण देवाचं मानत नाही. देवाने जे सांगितलं ते आम्ही करत नाही. गीतेत त्यांनी जे म्हटलंय ते आपण केलं पाहिजे. ज्याने गीतेत म्हटलंय पाठही करू शकतो आपण. गीता आडवी उभी पाठ आहे आपल्या, परंतु जे गीतेत सांगितलं ते फक्त पाठ करून चालत नाही, तर आपल्या अंतर्वृत्तीत भिनलं पाहिजे. तेव्हा आपण देवाचं ऐकलं हे सिद्ध होतं. ऐकून घ्या. म्हणतात ना बहुतांश लोक आम्ही संतांना मानतो महाराज. हो, संतांना मानतो आम्ही, पण संतांचं मानलं पाहिजे. आग्रह आहे. नुसतं संतांना मानलं तर काय, त्यांची दृष्टी पडली, त्यांची दृष्टी तुमच्या माझ्यावर पडली, ठीक आहे, कल्याणच आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल, ठीक आहे. पण संतांनी सांगितलेले विचार जेव्हा आपण स्वीकार करू, आपल्या अंतर्वृत्तीमध्ये स्थिर करू, त्या दिवशी मात्र आपल्या जीवनात खरा काला होईल. विठ्ठल. मग तो काला करायचा आहे. माझ्याकडे पहा, काला नेमका काला काय? काला दही पोहे मुरमुरे हे आणून ठेवलंय, म्हणजे हा काला का? इकडे पहा, हे दही पोहे मुरमुरे लाह्या तुमच्याकडे जे म्हणतात त्याच्यात काय काय सगळ्यांना माहित आहे. हे म्हणजे काला का? नाही, संत म्हणतात हे काल्याचं प्रतीक आहे. याच्या मागे काला दडलेला वेगळा आहे. हे काल्याचं प्रतीक आहे, निमित्त आहे. जसं तुकोबारे महाराज म्हणतात, केली काशाची जगदंबा परी कासे नव्हे अंबा, किंवा केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू. विष्णूची पूजा विष्णूशी पावे, पाषाण राही पाषाणाची. महाराज सांगतात त्या प्रकारे हे जे काला आहे ना, हे काल्याचं प्रतीक आहे. पण वास्तविक पाहता याच्यामध्ये काला करायचा का? माझ्याकडे पहा, यात लाह्या टाकल्या. लाह्याच म्हणतात ना तुमच्याकडे. मुरमुरे आहे, पोहे आहे, दही आहे, साखर आहे, मला वाटतं लोणचं पण असेल, असं ना. काही काही ठिकाणी मिरची पण टाकतात, आहे का नाही? मला सांगा, ते पोहे म्हणजे काय, मुरमुरे म्हणजे काय, दही म्हणजे काय, हे सगळं यात का टाकलं? एक सांगतो. पहिल्यांदा तर ते जे माठ दिसतंय आपल्याला, हंडी म्हणजे काय? इकडे पहा जरा. हंडी म्हणजे गाव. हंडी म्हणजे गाव. आणि त्या गावामध्ये पोहे, मुरमुरे, साखर, दही, लोणचं, मिरची म्हणजे गावात असणारे हे सगळे समाज, सगळ्या पद्धतीचे असणारे लोक. एका एका पद्धतीने सांगू. पोहा माहित आहे? पोहा म्हणजे काय? पोहा याचा अर्थ असा आहे, गावामध्ये काही हीन दीन दुःखी लोक असतात जे स्वतःला कमजोर समजतात. नीट आहे का? मी काही करू शकत नाही ही अभिलाषा ज्याची झालेली आहे, ज्यांच्या जीवनामध्ये जगण्याचा उत्साह गेलेला आहे, असा निरुत्साही जीव म्हणजे पोहा. बारीक झालेला, समाजाच्या त्रासाने गंजून गेलेला, त्या पोह्याला इथं आणा. इकडे का? इथे आणा म्हणजे या भगवत मंडपात मध्ये आणा. इथे आल्यानंतर होईल काय? त्या पोह्यावर प्रेमरूपी दही टाका. ठीक आहे का? पहिले पोहा कसा होता? पातळ होता. त्याच्यावर प्रेमरूपी दही टाका. काय होईल? ते प्रेमरूपी दही प्राशन केल्यानंतर पोहा आपोआपच फुगून जाईल. कळलं का? बारीक होता तो फुगलाच ना. हे पोह्याचं लक्षण झालं. दुसरं, गावामध्ये समाजामध्ये काही मुरमुऱ्यासारखे लोक असतात. मुरमुऱ्यासारखे म्हणजे मुरमुरा कसा असतो? दम काहीच नसतं पण फुगलेलं असतं. नीट आहे का? असं धरून असं दाबलं की टचकन होतं. तसं अहंकारी रूपी मुरमुरे लई असतात बरं. कळलं का? हम कुछ कम नाही, हम किसी से कम नाही. पाहिलं तर काहीच नसतं, पण विचार हा आहे अहंकाराने फुगलेला मुरमुरा, त्यालाही इथे आणा.
आणि त्याच्यावर काय करा, विवेक रूपी दही टाका. लक्षात घ्या, पहिलं प्रेम रूपी दही आणि अहंकाराने फुगलेल्या मुरमुऱ्यावर विवेक रूपी दही. मी तू हा विचार विवेके शोधावा. जेव्हा विवेकाची जागृती झाली ना, मग कळेल त्याला जीवन काय आहे ते. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. म्हणून विवेक रूपी दही टाका. हे दही टाकल्यानंतर होणार काय, शास्त्र सांगतात जो मुरमुरा फुगलेला आहे त्याच्यावर विवेक रूपी दही टाकला ना, तो आपोआपच बारीक होऊन जाईल. बघा तुम्ही काल्यातला मुरमुरा कसा होतो, त्याच्यातला अहंकार निघून जाईल आणि मुरमुरा जसा बारीक होतो तसा तो सुद्धा परमार्थ करण्याकरता योग्य होईल. हे त्याच्या मागचा अर्थ आहे. नंबर 3, यामध्ये लोणचं आहे. लोणचं भोजन करताना लोणचं पाहिजे, पण भोजन करताना लोणचं लोणच्या इतकंच वापरलं पाहिजे. कळलं का? नाही महाराज आज काय करतो, लोणचंच खातो, मूळव्याध होईल ना. कळलं का? नाही जमत ना, ते अति झाल्यावर महाराज सांगतात मग लोणच्याचं काम काय, फक्त थोडं चवीपुरतं टेस्ट बदलवण्याकरता लोणचं आहे. इकडे बा, पण लोणच्याचं काम काय, इकडेही लावा तिकडेही लावा. समाजात काही लोणच्यासारखे असतात, तिकडच्याही पार्टीला घासून येतात आणि इकडच्याही पार्टीला घासून देतात. कळलं का? हे लोणच्याचं काम आहे. कळलं का? मग त्या लोणच्याला सुद्धा इथं आणा, त्याला म्हण बाबू इकडे तिकडे काय घासतं, इकडे तिकडे काय घासतं, काय घासायचं असेल तर ह्या परमार्थामध्ये घासून घे, कल्याण होईल तुझं. कळलं का? म्हणजे ते लोणचं थोडंफार पोह्याला स्पर्श करतो, थोडंफार त्या मुरमुऱ्याला स्पर्श करतो, त्यात पडलेल्या दहीला स्पर्श करतो, अजून त्या लोणच्याची किंमत वाढते, घटत नाही. ध्यानात ठेवा. म्हणून तो काला गोड लागतो, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. हे लोणच्याचं एक प्रतीक. पुढे राहिली मिरची असतं ना इकडे. मिरची म्हणजे काय, मिरची म्हणजे समाजात काही लोक तिखट बोलणारे असतात, त्यांना ते बोलण्याशिवाय सुचतच नाही. कुठेही का असे ना, एखाद्याचं कोणाचं गुणगौरव करायचं असेल तर ते तिथं जाऊन बोलन की हे काय करायची गरज आहे, माहीत काहीच नाही त्याला, ना शेंडा माहीत ना बुड माहीत, पण जाणून कुठंतरी कुचरपणा करायचा. हे मिरचीच्या स्वभावाचे लोक आहे. कळलं का? त्या मिरचीच्या स्वभावाच्या लोकांना इथं आणा. त्याच्यावर करता काय, त्याच्यावर ज्ञानरूपी साखरेचा मारा करा. कशाचा? ज्ञानरूपी साखरेचा मारा करा. त्याचा सुद्धा तिखटपणा मारल्या जाईल. होईल काय, मग त्याचा तिखटपणा मारला की अजून ती एक चव काल्यामध्ये आपल्या वाढेल, आपल्या जीवनात एक आनंद वाढेल. कळलं? हे एक शेवटी हे सगळे पदार्थ एकत्र केले कशामध्ये, त्या हंडीमध्ये. हे पदार्थ म्हणजे कोण, इथं बसलेले तुम्ही आम्ही जीव. आमच्या वारकरी संप्रदायाने केलेला काला म्हणजे हा सर्वसाधारण काला नाही आहे. ध्यानात ठेवा. तुम्ही आम्ही आज जो काला बघतोय वारकरी संप्रदायाने हे निमित्त केलंय, पण जसं या हंडीमध्ये दही पोहे मुरमुरे चुरमुरे लोणचं दही वगैरे टाकलेलं आहे ना, तसं आपल्या संप्रदायातील संतांनी समाजातील दह्यासारखे लोक, मिरचीसारखे लोक, पोह्यासारखे लोक, मुरमुरेसारखे लोक, या सगळ्या लोकांना एकत्रित बोलावलं. ज्या एक काळ असा होता या देशामध्ये की सगळे लोक परमार्थाला बसत नव्हते, सगळे लोक मंडपात येत नव्हते, सगळे लोक चिंतन करत नव्हते, सगळे लोक वाचन करत नव्हते, सगळे लोक पूजा करत नव्हते. हे सगळं दुःख आमच्या वारकरी संप्रदायातील संतांनी पाहिलं आणि त्यांनी एकच नारा ठोकला, आता कोणी असं म्हणायचं नाही, आता सगळेचे सगळे या मंडपात यायचे. कोण असो ते, लहान असो मोठे असो कसेही असो, आपण सगळे या. यारे यारे लहान करावा विचार न लगे चिंता कोणासी नाम काला. हे जो अधिकार दिला ना आमच्या वारकरी संप्रदायातील संतांनी दिलाय, त्या वारकरी संप्रदायातील संतांनी सगळ्यांना एकत्रित केलं. लहान या मोठे या छोट्या इतकंच नाही, एक वाक्य अजून पुढे बोलून जातो, वेश्येला सुद्धा अधिकार दिला. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य चारी वर्णाचे लोक, नारी नर
आणि आधी करुणी वेश्याही. महाराज मग संप्रदायातील संतांनी हा काला केला नेमका त्यांना हे सूत्र मिळालं कुठून, तर त्याचं उत्तर हे आहे, त्यांनी सूत्र घेतलं माझ्या भगवान गोपाल कृष्णाकडनं. भगवान गोपाल कृष्णाने सगळ्यात अगोदर काला केला. त्यांनी सगळ्या जाती जमातीचे लोक एकत्र केले. भगवान परमात्म्याने सगळे गोपाळ सवंगडी एकत्रित केले. गावामध्ये चोरी करायचे. नीट ऐका, लोक काही बोलत असताना जिभीला हाड नसल्यासारखं बोलतात. काय महाराजला सांगतात तुमचा देव चोर होता, काय महाराजला सांगतात त्यांच्या चोऱ्या तुम्ही काल्या सांगतात. अरे हो, पण त्यांनी चोरी केली. कोणती केली? इथलं चोरलं आणि विदेशाच्या स्विस बँक मध्ये नेऊन नाही घातलं, त्याचा विचार केला पाहिजे. त्यांनी चोरी केली, कशासाठी केली, का केली? आध्यात्मिक कारण तर खूप आहे, पण आजच्या लेवलनुसार सांगतो, त्यांनी चोरी केली. आजच्या लेवलनी जर विचार केला, माझ्या भगवान परमात्म्याने ठरवलंय कंसाची जी कंसशाही आहे ही पालती घालायची असेल तर माझे सगळे सवंगडी जबरदस्त केल्याशिवाय जमणार नाही, तंदुरुस्त केल्याशिवाय जमणार नाही. म्हणून पहिली चोरी आपल्या सवंगड्यांकरता केली. म्हणजे काय केलं? भगवान गोपाल कृष्णाने चोरी करून गोपाळाचं मन, मेंदू, मनगट हे बळकट केलंय. ध्यानात ठेवा, ही क्रांती आहे पहिली कन्हैयाने केलेली. आमच्या सांप्रदायिक संतांनी हे सगळं चिंतन ऐकलंय आणि मग भगवान परमात्म्याने हे केलं. मग आता पुढे हेच करायचं आहे. हे असं का केलं? तर भगवंताला धर्माची स्थापना करायची होती. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. आणि हे सगळे बारीक बारीक जे सूत्र आहे हे आमच्या संप्रदायातील संतांनी जाणले आणि नुसते जाणलेच नाही तर अगदी प्रत्यक्ष समाजाच्या पुढे आणले. हे उपकार त्यांचे आहे महाराज, कळलं का? हे उपकार त्यांचे आहे. आज समाज लाखो लोक जिथे जाण तिकडे न मनामध्ये खिचक ठेवता भगवत भजनाला बसतो, नामचिंतनाला बसतो, चिंतनाला बसतो, कीर्तनाला बसतो, प्रवचनाला बसतो, कथेला बसतो. का बसतोय? ही सगळी देण जर असेल ना आमच्या संप्रदायाच्या संतांची. म्हणून म्हणावं लागतं मस्तक हे पाया भगवंतानी ही केली आणि आध्यात्मिक रूपाने दुसरी क्रांती ती केली की चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. आता ते विषय मी लांबवणार नाही. महत्वाचं इतकं सांगतो, भगवंतानी हे कार्य केलं. ऐका, भगवंतानी गायी चारल्या, भगवंतानी आपले सवंगडी मजबूत केले आणि कंसशाही पालती घातली. काल्यातून हे शिकायचं आहे. काल्यातून हेच शिकायचं आहे. समाजामध्ये होणारा अन्याय, अत्याचार हे दृष्टीस आणलं पाहिजे. नुसतं आणून चालत नाही, त्याच्यावर अंमलबजावणी केली पाहिजे आणि ती आमच्या वारकरी संप्रदायातील संतांनी केली. नीट ऐका. म्हणून भगवान परमात्म्याने सुंदर काला केला. तो काला एकमेकाच्या मुखात दिला. तोच काला काही क्षणांनी तुम्हा आम्हाला प्राप्त होणार आहे. माझ्या भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये काला करत असताना दिवसभर गायी चाराव्यात, नंतर भुका लागली की सवंगड्याने म्हणावं कन्हैया भूक लागली, पहाट पासून खेळ चालू आहे, गायी चारणं चालू आहे, आता कुठपर्यंत खेळायचं? खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. खेळणे सुद्धा बंद झाले. नानाविध प्रकारचे खेळ खेळून भगवंत थांबलेले आहेत आणि आता सुंदर काला केला. लहान लहान मुलं समोर घेतले, त्याच्यापेक्षा उंच असणारे पाठीमागे केले. कमलाकार वृत्ती सगळ्यांची बनवली. नुसती वृत्ती कमलाकार बनवली आणि बसवले सुद्धा कमलाकार. मध्ये भगवान उभे राहतात. कमरेला सुंदर दुपट्टा बांधलेला आहे, बासरी कमरेला खोसलेली आहे आणि नाना प्रकारचं हास्य विनोद करत भगवान परमात्मा काला देतात. एकमेका देऊ कोणता काला? काल्याचे 2-3 प्रकार सांगितले. त्यातला एक प्रकार हरिनामाचा खिचडी काला. एकमेका देवमुखी. आपणही घ्यायचं, दुसऱ्यालाही घेऊ लावायचं किंवा घ्यायला सांगायचं. ऐका, ते काला
भगवान परमात्म्याने केलाय तो काला आपणही करत राहिले पाहिजे. आपणही नामस्मरण करावं, दुसऱ्यालाही घेण्याकरता प्रोत्साहित करावं, आपण आपलं जीवन सात्विक बनवावं, दुसऱ्यांनाही त्यांचं जीवन सात्विक बनवण्याकरता सांगावं. हे खऱ्या अर्थाने काला आहे. म्हणून प्रत्येकांना म्हणावं, बाबा रे हे सज्जन हो म्हणायचंय, जीवन वाया जाऊ देऊ नका, जन्म वाया जाऊ देऊ नका, भगवंताचं भजन करत राहा, राम नाम स्मरण करत जा. याच्याशिवाय आपल्या जीवनात काला होणार नाही. जीव ब्रह्म ऐक्य काला करायचा असेल ना तर नामचिंतन अतिशय महत्वाचं आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन आहे. ऐक मानवा बाई तू राम नाम घेई, नरासारखा नरजन मातू आला नामचिंतन करत चला. बस तू म्हणशील घरदार हे तुझं नव्हे रे सार. कळलं का? महाराज सांगतात
जीवनामध्ये काला व्हावा आणि तो काला संत कृपेने होत असतो, भगवंत कृपेने होत असतो. काला दोघं जण करतात, एक तर भगवान पंढरीनाथ, एक परमात्मा आणि दोन संत. काला करते संत जन सवे त्यांच्या नारायण. असा सुंदर काला करून हरिनामाचा खिचडी काला केला. एकदा वरहात करून भजन करायचंय. जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा अभंगाच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न मुद्दामच केला नाही. वेळेचं नियोजन मला दिलेलं होतं, त्यानुसार मी बोलण्याचा प्रयत्न केलाय. एखादा शब्द चुकला असेल, कोणाच्या वर मी लागला असेल, बालक कहे जब तो तरी बाता प्रेमी से सुनो माता रू पिता, या न्यायाने आपण सगळ्यांनी ऐकलंय. मी सगळ्यांचा या ठिकाणी क्षमस्व आहे. एखादं वाक्य चुकलं असेल, उदाहरणांतकरणाने क्षमा करायला अशी अपेक्षा करतो. या परम पावन मंदिरामध्ये आपण एकीभूत झालो. भगवान श्री गणेशजी महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे जाता जाता एकच सांगतोय, कुठेही राहा, कसेही राहा, ज्या अवस्थेत आहात त्या अवस्थेत राहा, पण माझ्या भगवान गणेशाचं स्मरण करत राहा. काहीच कमी पडू देत नाही. नीट आहे का? फक्त त्याच्या स्मरणामध्ये तेरे मर्जी का मै हो गुलाम, बस. भगवान परमात्मा, आम्ही तुझ्या कृपेचे पोषणे आहोत. संपला विषय. मैबाप भगवान परमात्म्याच्या या दरबारामध्ये, गणेशजी महाराजांच्या दरबारामध्ये आपण एकीभूत झालो, एकत्रित झालो. हे आपलं सौभाग्य आहे, अहोभाग्य आहे. म्हणून झालेली सेवा श्री गणपती गजानन महाराजांच्या चरणारविंदामध्ये समर्पण करतो. काही चुकलं असेल, पुन्हा एकदा सगळ्यांची क्षमायाचना करतो. जाता जाता एकदा विश्वस्तांचं मनापासून खूप खूप कौतुक करतो, कारण हे सुंदर नियोजन विश्वस्त मंडळींनी केलंय. आज सगळ्यांची माझी चर्चा झाली कीर्तनाला यायच्या अगोदर. सगळे 25-30 जण त्या ठिकाणी विद्यमान होते. सगळेजण सांगत होते म्हणे, महाराज ज्याचं त्याचं डिपार्टमेंट ज्याच्या त्याच्याकडे आहे, तो इकडे येत नाही, इकडले तिकडे जात नाही, ज्याचं त्यांनी सांभाळायचंय. किती सुंदर नियोजन. सर्व गाव एकत्रित येतं, लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत, अबालापासून तर वृद्धापर्यंत, आणि अवतीभवती असणाऱ्या सगळ्या त्यांच्या लेकीबाळी, लांब असणाऱ्या, दूर असणाऱ्या, जवळ असणाऱ्या ह्या उत्सवासाठी एकत्र येतात. खरंच तुमचा हा जिव्हाळा महाराष्ट्रानेच नाही, देशाने आदर्श घ्यावा असा आहे. कळलं का? काही जण सांगत होते, आमचे प्रसाद दादा सांगत होते, महाराज या सोहळ्याला असा एक माणूस गावातला नाही की जो येत नाही. लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळे गणपती गजानन महाराजाकरता झटतात. आणि मी व्यासपीठावरनं सांगून जातोय, तुम्ही गणपती गजानन महाराजाकरता झटतात म्हणून एवढं चैतन्य घेऊन गजानन महाराज दरवर्षी आपल्या गावात येतात. ध्यानात ठेवा. त्याशिवाय हे शक्य नाही महाराज. ही कृपा आहे श्री गणपती गजानन महाराजांची. इतकंच बोलतो. पुन्हा काही चुकलं असेल, सगळी आदरणीय मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहे. गायक आहे, वादक आहे, गायनाचार्य आहे, मृदंगाचार्य आहे. सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. त्याचबरोबर 7 दिवस ज्यांनी या ठिकाणी सुंदर सेवा दिली, सगळ्या सेवेकऱ्यापासून अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. आमच्या सान्निध्यामध्ये असणारे आमचे प्रसाददादा देशमुख, आनंददादा देशमुख, आमचे सुरेशदादा चटलावार, आमचे सचिव त्यांच्यासोबत असणारे, सगळ्यांचे नाव ज्ञात नाही, पण ह्या सगळ्या मंडळीने खूप सुंदर नियोजन केलं. आणि हे सगळं डिपार्टमेंट, आध्यात्मिक डिपार्टमेंट आमच्या प्रसाददादा देशमुखकडे असतं. अगदी चोखपणे, व्यवस्थितपणे, नीटनेटकेपणे, संप्रदायाच्या चौकटीत राहून आपण कार्यक्रम चालू केलेत. एकदा द्यावे तितके धन्यवाद. तुम्हाला कमी आहे, जोरदार टाळी ह्यांच्याकरता करा. कारण गणेश उत्सवामध्ये हे कार्यक्रम होणं नॉट ए जोक, विनोदाचा काम नाही आहे. ध्यानात ठेवा. कळलं का? आणि हे सगळं या ठिकाणी अस्तित्व उभं केलं. या सगळ्या सद्भक्तांना, आमच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या लाडक्या भक्तांना व्यासपीठावरून खूप खूप
धन्यवाद, साधुवाद, आशीर्वाद. भगवान श्री गणेशजी महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहो एवढंच या ठिकाणी वर्णन करतो. आणि वाणीला पूर्णविराम देत असताना जसे आपण आलात कीर्तनाकरता, कथेकरता, सगळ्या गोष्टी करता आपण सगळे श्रोते माई बाप आलात, म्हणून तुमचंही एकदा मनापासून कौतुक करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ऐका, माझ्याकडे पहा. तुम्ही म्हणाल तो विराम देतो म्हणतो आणि पुढेच लांबवतं. विराम देतो, खरं सांगू का, विराम देतो म्हणताय, पुढे इच्छा तर होत नाही व्यासपीठाच्या खाली जायची. खरं सांगतोय, कळलं का. आज कथेचा काल 8वा दिवस झालाय, आज कीर्तनाचा शेवटचा दिवस. मनापासून असं वाटत नाही की मंडपातून बाहेर जावं. हे गणेशजी महाराजांविषयी असणारी प्रीती आहे, बाबांची कृपा आहे. खूप सुंदर आपण सगळ्यांनी प्रेम दिलंय. इतक्या ह्या वातावरणामध्ये, यात्रेच्या वातावरणामध्ये, बाहेर इतकं सगळी यात्रा आहे, पण हे सगळं विसरून आपण कथेमध्ये, कीर्तनामध्ये बसताय. खरंच तुमचं प्रेम वाखाणण्यासारखं आहे आणि परमार्थाची ही सुरुवात आहे महाराज. गतवर्षीपासूनच आपण हा सोहळा आरंभ केलाय आणि इतका मोठा बदल फक्त 12 महिन्यात झालाय. हे गणपती महाराजांची कृपा आहे. आमच्या सर्व विश्वस्त मंडळांची ही मेहनत आहे, ताकद आहे. म्हणून गणपती महाराज अजूनही आमच्या विश्वस्त मंडळांना, आयोजकांना, ज्यांना ज्यांना जे डिपार्टमेंट दिलंय त्या सगळ्या सदस्यांना गणपती महाराज उत्स्फूर्त अशी ऊर्जा देवो आणि गणपती बाप्पा आपलं कार्य इथून पुढे यावत चंद्र दिवा करो. चंद्र सूर्य नसतील पण गणेशजी महाराजांचा कार्यक्रम वाढत जावं अशी अपेक्षा करो. ज्ञानेश्वर